मंडळी, महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांची भेट घेणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल आणि आमदार अस्लम शेख यांचा समावेश होता. पाहुयात त्यांनी एबीपी माझाशी काय संवाद साधला. सोबत पाहतोय अध्यक्षा वर्षा गायकवाड आहे, त्याचप्रमाणे दोन्हीही आमदार आहेत. अस्लम शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत. अस्लम भाई, काय नेमकी चर्चा झालेली आहे, काय स्ट्रॅटेजी ठरली आहे? स्ट्रॅटेजी म्हणजे आमचा जे गेल्या 25-30 वर्षापासून ज्या पक्षाकडून आमचा कायमस्वरूपाचं जे आमचं गठबंधन असतोय त्यांना आम्ही घेऊनच चालणार. मग NCP ज्याच्यात आली, काही RPIची गट आहेत, ते सगळ्यांची आमची चर्चा चालू आहे आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा राहणार. अस्लम शेख साहेबांनी तुम्हाला सांगितलं आणि आमच्या जाण्यामागे उद्देशच मुळात हा होता की आमची आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी आहे ही पूर्वीपासून म्हणजे जवळपास 30 वर्षापासून आमची नैसर्गिक त्या ठिकाणी जे आहे ते आमची अलायन्स आहे आणि म्हणून आमच्या आघाडीमध्ये आम्ही त्यांना जाऊन आज भेटलो आणि त्यांना ही विनंती केली की आपली आघाडी जी पूर्वी आहे ती तशी राहिली पाहिजे. खूप साधक-वादक चर्चा झाली, खूप चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. मुंबईचा निर्णय आम्ही घेतो, महाराष्ट्राच्या निर्णयामध्ये आमचा काही से नाही. आम्ही मुंबईच्या ऑफिस बेअरर आहोत, मुंबईच्या वतीने बोलतो, मी मुंबईच्या वतीने बोलतो. मुंबईमध्ये शरद पवार साहेबांकडे मी गेलो, त्यांच्यासाठी आमची बोलणी झाली आहेत. नेक्स्ट वीकमध्ये आणखी मीटिंग होणार आहेत. मुंबईमध्ये जास्तीत जास्त सीट काँग्रेस लढणार आहे आणि काँग्रेसचा जे सिम्बॉल आहे पंजा, एक घराघरामध्ये घेऊन जायचा आणि कार्यकर्त्याला संधी द्यावी असं साठी निर्णय घेतलेला आहे. आणि काँग्रेस नेत्यांच्या शरद पवारांसोबत झालेल्या